हॅलो, गुड आफ्टरनून. कसं आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज आहे ना आम्ही दोघं मिळून आहे ना मस्त लाडू बनवणार आहे प्रोटीनचे. ही आहे ना कॅमेरा पकडणार आहे आणि मी लाडू बनवणार आहे. तुम्हाला पण आवडेल का आमच्या लाडूची लाडू रेसिपी? मी जरी बोलली असेल की जागृती कॅमेरा पकडणार आहे, पण ती कॅमेरा पकडत नव्हती. ती काजू बदाम खात होती. कॅमेरा तर आईने पकडला होता आणि मला बनवायचे होते हे लाडू. 5 प्रकारच्या बिया होत्यात आणि काजू, बदाम, त्यानंतर पेंडखजूर होती आणि थोडंसं त्याला परतवायला तूप घेतलं होतं. बस, जास्त काही घेतलं नव्हतं. मस्तपैकी गॅस चालू केली आणि गॅसमध्ये थोडंसं तूप टाकलं. तूप टाकून मी त्याच्यामध्ये मस्तपैकी जे बिया वगैरे होत्या ना मी आणलेल्या, त्या सगळ्या परतवून घेतल्या आणि सोबतच काजू बदाम पण मी त्याच्यात टाकून दिलेले होते. तूप जास्त नाही घ्यायचं होतं, थोडंसंच घ्यायचं होतं. तूप टाकून मस्तपैकी सगळे जे आपण हे बदाम वगैरे जे होतं ना ते सगळं एकत्र करून त्यांना चांगलं भाजून घ्यायचं होतं. जास्त नाही, फक्त थोडंसं कमी गॅसवर भाजून घ्यायचं होतं. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पेंडखजूर टाकायची होती लास्टला. ॲक्च्युली ना मला ना ह्याची प्रोटीन पावडर बनवायची होती मिल्कशेकसाठी, पण अहो नाही बोलले की मला नाही आवडणार म्हणून. तर मग मी त्याचे लाडू बनवून घेतले. म्हटलं जाऊ द्या, असं नाही तर असं तरी खाल्ले जातील. कसं ना कसं होईना, पोटात तर जाईल ना, ह्या विचाराने मी हे लाडू करायला घेतले होते. मस्त असे भाजून घेतले त्यांना तुपामध्ये. आणि हो, जागृती पण खूप इंटरेस्ट घेऊन बघत होती रेसिपी, की मम्मी काय करते, कशासाठी करते, याच्याने काय होतं, भरपूर असे प्रश्न विचारत होते ते मला. मोठी झाली ना ते आता, विचारणं तर साहजिकच आहे. कशासाठी करते, कोणाला देणार आहे, केव्हा खायचं, भरपूर प्रश्न होते तिचे. पण असो, लहान मुलांना आवडतं प्रश्न करायला आणि मोठ्यांचं पण काम आहे त्यांना सांगायला, उत्तर द्यायला प्रत्येक गोष्टीचं. त्याच्याशिवाय चव पण कशी लागणार. आपण गोळ्या औषधींना इतके पैसे खर्च करून टाकतो, तर त्याच्यामुळे म्हटलं चला असं एवढे पैसेचं कधी आपण म्हणजे खाण्यापिण्यात चांगलं काहीतरी खाल्लं तर म्हणजे आपल्या शरीराला पण चांगलं काहीतरी मिळेल. रोज रोज तर आपण फ्रूट खात नाही, मग एक लाडू खाल्ल्याने काय बिघडणार आहे बरं. अशा ह्या हेतूने मी लाडू बनवायला घेतले होते. त्यात त्यांना आमच्या इशूला बरं पण वाटत नव्हतं, त्याला पण दवाखान्यात न्यायचं होतं. म्हटलं चला पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन जाते म्हणून. तर इकडे पटापट आवरून घेतलं सगळं मस्तपैकी. हे छान परतून झाल्यानंतर त्याला उतरवून घेतलं, थंड करत ठेवलं त्याला. आणि मग त्याच्यामध्ये ना खजूर टाकली होती, तिला पण चांगली परतवून घेतली. असे आपण वेगवेगळे लाडू पण बनवू शकतो. ड्रायफ्रूटचे पण बनवू शकतो. त्याच्यामध्ये अंजीर, खसखस, पिस्ता, काजू, बदाम, थोडासा डिंक आणि गोडसाठी पेंडखजूर, म्हणजे गूळ वगैरे टाकायचं काम पडत नाही किंवा साखरही टाकायचं काम पडत नाही. असे पण लाडू बनवलेले खूप टेस्टी असतात आणि चांगले असतात. ते मी अगोदर बनवलेले होते. म्हटलं चला आता हे नवीन काहीतरी बनवून बघू, म्हणून मी हे बनवायला घेतले. काहीतरी नवीन खाल्लं की तोंडाची पण चव बदल होते आणि चांगलं वाटतं, काहीतरी नवीन खातोय म्हणून. तर
सर्व मिश्रण सगळं एकजीव करून घेतलं त्याला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर छोटे 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 मस्त असे लाडू ओळून घेतले. लाडूचे लाडू रेसिपी ही लाडूंची जागृतीला आवडला बरं. मला जर कधी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. खरंच छान असते आणि टेस्टी पण भरपूर आहे बरं. आवडली असेल तर लाईक करा. काही विचारायचं असेल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.